सो लेट अस बिगिन. मी पहिला एक अर्ध्या तासाचा टप्पा करेन, पुन्हा अजून एकदा जॉईन करू, कारण का मी रेकॉर्डिंग करतोय. जे ऍबसेंट आहेत त्यांना पुन्हा मग युट्यूब वर बघता येईल. सो अगेन आय वेलकम यू. उष्णता नावाचा धडा सुरू करतोय. काही कन्सेप्ट मला प्राथमिक अवस्थेत तुम्हाला धडा सुरू करण्यापूर्वी द्यायचे आहेत. उष्णता ही एक ऊर्जा आहे. हीट इज अन एनर्जी बाय विच वी कॅन ऑब्झर्व. आपण ज्याचा वापर करून उष्णता देऊन किंवा उष्णता बाहेर काढून एखाद्या पदार्थाला त्याच्या अवस्था बदलू शकतो. आता अवस्थांतर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती. बर्फाला उष्णता दिली तर ते पाण्यात जातं, पाण्याचा उष्मा काढून घेतला तर ते पुन्हा बर्फात जाईल, बरोबर आहे. किंवा पाण्याला उष्णता दिली तर ते वाफेत जाईल, वाफेला गारवा दिला तर ते पाण्यात येईल, द्रव अवस्थेत येईल. सो लाईक दिस इट हॅपन्स. आता हे होताना उष्णता देणे घेणे हे जरी होत असलं तरी तो पान नंबर 63 वरचा जो ग्राफ आहे तो नेहमी वर्णनासाठी विचारला जातो. तो अतिशय महत्वाचा ग्राफ आहे. काय आहे तो? असं समजा की पान नंबर 62 वर 62 लेटंट हीटची एक कन्सेप्ट शिकवली आहे. दॅट ग्राफ इज रिलेटेड टू द लेटंट हीट. आता लेटंट हीट म्हणजे काय? अप्रकट उष्मा. मी एखाद्या वस्तूला जर उष्णता दिली तर त्याचं तापमान वाढलं पाहिजे. तुम्हाला जर हाताला काहीतरी पोळवलं तर तिथला हाताला चटका लागतो की नाही? का? तर तिथं उष्णता घेतली गेली त्या हाताकडनं, त्या बोटाला पोळलंय, याचा अर्थ तिथलं तापमान वाढलंय. म्हणजे उष्णता दिली तर तापमानात बदल व्हायला पाहिजे. तापमानात बदल होत असतो, पण हे प्रत्येक वेळी नसतं होत. उष्णता दिली म्हणजे तापमानात बदल झालाच पाहिजे असंही नाहीये. मग असं केव्हा होतं? तिथं तो प्रयोग बघा 5.1 मध्ये. 5.1 मध्ये काय केलं? एका बीकर मध्ये, एका चंचू पात्रामध्ये बर्फाचे खडे घेतले. त्या बर्फाच्या खड्यामध्ये मध्यभागी फार टेकणार नाही आणि फार वर हवेतही येणार नाही असा तापमापी उभा केलाय. दिसतंय तुम्हाला सगळ्यांना? 5.1 मध्ये उष्णता द्यायला सुरुवात करण्यापूर्वी त्या बर्फाचं तापमान बघितलं. उदाहरणार्थ असं मानू की ते तापमान -10 आहे, -10 डिग्री सेल्सिअस. आता जर असं असेल तर -10 डिग्री सेल्सिअसचं तापमानाचं पाणी जर मी तापवायला सुरुवात केली तर उष्मा ते बर्फ घेईल आणि -10चं वाढेल तापमान -9 होईल. -10 पेक्षा -9 जास्त गरम आहे. माझ्या मते तुम्हाला कळलं हे. -9चं -8 होईल कारण का ते तापलंय. -8चं -7, -6, -5, -4, -3, -2, -1 0 होईल. आता जी शून्यची स्थिती म्हणजे ती कोणती आहे? त्या ग्राफ मधली ए स्थिती. उजव्या पानावर ए आहे ना, ती स्थिती म्हणजे शून्यची. मी जेव्हा -10चा असताना तापमान द्यायला सुरुवात केली त्यावेळेस तापमानात वाढ व्हायला लागली. -10, -9, -5, -4, -3, -2, -1, 0 पर्यंत तापमानात बदल झालाय. कारण का उष्मा घेतला, हीट ऍक्सेप्टेड, हीट टेकन इन. सो त्याने पावती दिली की मग मी उष्णता घेतलीये, आता मी तुम्हाला पावती देतो, तापमानात वाढ दाखवतो बरं का. -10चं 1 पर्यंत त्यांनी पावती दिली आपल्याला. उष्मा घेतला तसं तापमानात चेंज दाखवला. माझ्या मते तुम्हाला हे समजलं. पण आता हे 0ला जेव्हा बर्फ येतं तेव्हा आता जरी मी उष्णता द्या लागलो तरी तो बर्फ उष्णता घेतो, परंतु 0चं 1 लवकर होत नाही. 0चं 1च होत नाही तर 2, 3 कसं होईल? नाही होणार. उष्मा घेऊन सुद्धा पावती न देणं, उष्मा घेऊन सुद्धा तापमानामध्ये बदल न दाखवणं, याला म्हणायचं प्रकट न केलेला उष्मा, न दाखवलेला उष्मा. मी तुम्हाला पैसे दिलेत पण मला तुम्ही पावतीच दिली नाही. आपण दुकानदाराला काहीतरी वस्तू घ्यायसाठी पैसे देतो, माल घेतो पण पावतीच देत नाही तो. याचा अर्थ काय? ती प्रकट नसलेलं आहे. तसाच प्रकार इथं आहे. ए पासून बी पर्यंत 0 डिग्री सेल्सिअसच्या तापमानाच्या सॉलिड बर्फाला जेव्हा आपण उष्णता देतो तेव्हा ते बर्फ तापतं, पाण्यात जातं. द आईस इज बिईंग कन्व्हर्टेड फ्रॉम सॉलिड स्टेट टू लिक्विड स्टेट. सॉलिड मधून लिक्विड चालू व्हायला लागलंय, स्थायूतनं द्रवात व्हायला लागलंय, परंतु तापमान 0च आहे. अजून उष्णता दिली, तापमान 0च आहे. अजून उष्णता दिली, तापमान 0च आहे. असं साधारण समजा 4-1 मिनिटापर्यंत झालं, 5-1 मिनिटापर्यंत व्हॉटेवर. आणि जेव्हा पूर्ण बर्फ त्या पातेल्यातला, त्या बीकर मधला
त्या बीकर मधला जो बर्फ आहे 5.1 मधल्या फिगर मधले बर्फाचे खडे आहेत ते 0 डिग्री सेल्सिअसचा बर्फ जोपर्यंत 0 डिग्री सेल्सिअसचं पाणी बनत नाही, अजूनही 0 डिग्री सेल्सिअसच आहे, म्हणजे फक्त अवस्था बदलली, तोपर्यंत तापमान शून्यच दाखवणार. कंप्लीट बिकर मधले खडे वितळले, पूर्ण पाणी झालं. हा, आता ते 0 डिग्री सेल्सिअसचं पाणी झालं. आतापर्यंत जो जेवढा उष्मा शोषलाय त्याला म्हणायचं पाण्याच्या बर्फाचा द्रवणाचा, बर्फाचं सॉलिड मधून लिक्विड होण्याचा, द्रव होण्याचा अप्रकट उष्मा. तो असतो 1 ग्रॅमला 80 कॅलरीज. कुठेतरी लिहून ठेवा, पाण्याचा अप्रकट उष्मा, पाण्याचा नाही बर्फाचा द्रवणाचा अप्रकट उष्मा बरोबर 80 कॅलरी तिरपी रेख ग्रॅम. कसं वाचायचं? 80 कॅलरी पर ग्रॅम. धाड लिहून घ्या. द लेटंट heat of fusion, latent heat of fusion ब्रॅकेट मध्ये मेल्टिंग ब्रॅकेट कंप्लीट ऑफ आईस इक्वल टू 80 कॅलरीज पर ग्रॅम. म्हणून लक्षात ठेवायचं, आईस्क्रीम्स जेव्हा तुम्ही खाता तेव्हा त्या आईस्क्रीम्स चोकायच्या आहेत, त्या कडकडकड फोडून खायचं नाहीये. त्याला चोकोबार म्हणतो आपण. म्हणजे काय, असं हवेत धरायचं, हवेतल्या उष्म्याने वितळू दे की वरचा सरफेस आपण चोकून खायचा आहे, विषय मिटला. आपण काय करतो, एवढी चविष्ट लागतो म्हणून कडा कडा फोडून खातो. आपल्या इथं गेलं, इथला म्युकोसा खरडला जातो, कारण का आपल्या शरीराचं तापमान 36.5 आहे आणि ते बर्फ आहे -1 किंवा शून्यचं. मग 0 अति गार आहे 36.5च्या तुलनेत. त्यामुळे आपल्या शरीरातली हीट इथला लेअर फाडून जखमा करून ती बर्फाला वितळवायला वापरली जाते. पर ग्रॅम 80 कॅलरी वापरले जातात. त्यामुळे आपल्याला संध्याकाळी कदाचित ज्यांची रेझिस्टिव्ह पॉवर जरा कमी आहे, प्रतिकारक शक्ती कमी आहे, त्याला लगेच थडथडून थंडी वाजून ताप येणं वगैरे होऊ शकतं, इन्फेक्शन होऊ शकतं, किंवा ऍटलिस्ट घसा तरी धरला जातो. म्हणून कधीही बर्फ हवेतच वितळू द्यावा. ती आईस्क्रीम वगैरे थोडी वितळू द्यावी आणि चांगला आस्वाद घ्यावा. ठीक आहे, आस्वाद नंतर घेऊ आपण. आता झालंय 4 बी पॉइंटच्या तिथं आलंय, म्हणजे अजूनही ते पाणी 0 डिग्री सेल्सिअसच आहे. आता उष्मा तरी पण चालू आहे, तिथं 5.1 मधल्या फिगर मध्ये दाखवलंय उष्णता चालू आहे अजून. आता मात्र शून्यचं ते पाणी 1 होईल, 2 होईल, 3 होईल, 10 होईल, 20, 30, 40, 50. तो ग्राफ तिरपा दाखवलाय बघा वर, बी कडून सी कडे दाखवलाय बघा ग्राफ, दिसतो तुम्हाला? दोन्ही पानावरच्या फिगर्स मी सांगतो तसं बघत चला. 5.1 आणि 5.2 बी कडून सी कडे तिरपा गेलाय, म्हणजे थोडा वेळ गेला त्यामध्ये. 4 मिनिटापासून काहीतरी 18 मिनिटापर्यंत, 20 मिनिटापर्यंत ते तापत गेलं पाणी, आणि सगळं पाणी 0 डिग्री सेल्सिअसचं पाणी बीच्या तिथं होतं. आता ते पाणी सी बिंदूच्या तिथं असताना काय झालंय, अख्खं पाणी 100 डिग्री सेल्सिअसचं झालं. आता ते 100 डिग्री सेल्सिअसचं गरम कडक पाणी आहे. आता ते उकळायला लागतं. आता मला सांगा, पाणी जेव्हा उकळतं तेव्हा ते काय होत आहे, लिक्विड स्टेट मधून द्रव अवस्थेतून वायू अवस्थेत चाललंय, म्हणजे वाफेत चाललंय. आता इथं पण काय आहे, अवस्थांतर आहे. आता काय होईल, उष्मा घेतला तरी 100च दाखवतंय, उष्मा घेतला तरी 100च दाखवते. पाणी त्या ह्याच्यामध्ये चंचू पात्रातलं उकळायला लागले, नाचतंय, सगळं वाफेत चाललंय. आता पाणी कमी कमी व्हायला लागलं कारण ते वाफेत चाललंय. तरी सुद्धा तापमान 100च, तापमानात वाढच नाही. अरे उष्मा घेतोय तरी पण प्रकट होत नाही, हा काय प्रकार आहे? याला म्हणायचं, लिहा तिथं, पाण्याच्या बाष्पनाचा अप्रकट उष्मा. पाण्याच्या बाष्पनाचा अप्रकट उष्मा. धाड लिहा तिथं, द लेटंट हीट ऑफ व्हेपोरायझेशन ऑफ वॉटर. लेटंट हीट ऑफ व्हेपोरायझेशन ऑफ वॉटर ब्रॅकेटमध्ये बॉइलिंग म्हणा फार, इक्वल टू 540 कॅलरी पर ग्रॅम. 540 कॅलरीज प्रति ग्रॅम. म्हणून लक्षात ठेवा, तुमच्या या हातावर मी उकळतं पाणी ओतलं आणि या हातावर मी उकळत्या पाण्याची वाफ टाकली, तर चटका कुठला बसल? या हाताला जास्त बसल. कारण का, उकळतं पाणी हे पण होतं, ती उष्मा त्याच्यातही होताच, उकळत्या पाण्यातही तोच उष्मा होता. परंतु 540 कॅलरी पर ग्रॅम, प्रत्येक ग्रॅम माग 540 कॅलरी त्या वाफेत जास्त आहे. म्हणून वाफेचा भपकारा, वाफेची जेव्हा कुकरची शिट्टी होते त्यावेळेस त्याच्या नादी लागायचं नाहीये. चकमा खोलवर होतात, कारण का वाफेमध्ये लपले
डी कडे. डीच्या तिथं त्या चंचुपात्रातलं पाणीच संपलं. का? ते सगळं पाणी वाफेत उडून गेलं. म्हणजे ए आणि बी यामधला पोर्शन काय सांगतो? अवस्थांतर सॉलिड कडून लिक्विड कडे चाललेला, स्थायी अवस्थेतून द्रव अवस्थेत चाललेला. बी पासून सी कडे काय दाखवतं? तापमानात वाढ. कुठून? 0 पासून 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत पाणी तापतंय. उष्मा घेतला, पाण्याचं तापमान वाढलेलं चक्क दाखवलं त्यांनी. आणि सी पासून डी कडे मात्र काय होतंय? तो उष्मा घेऊनही द्रवातनं वाफेत जाताना तापमान फिक्स ठेवलं, तापमान मात्र वाढवलं नाही, चेंज केलं नाही, मात्र अवस्था मात्र बदलली. सी आणि डी हा पोर्शन काय आहे? बाष्पन, व्हेपोरायझेशन, बॉइलिंग. ए पासून बी पर्यंत पोर्शन काय आहे? मेल्टिंग. कळलं? रिजन AB stands for boiling of water, BC stands for increasing temperature, just heating the water, and C to D is the portion of boiling of water, and hence after that त्या चंचुपात्रामध्ये पाणी संपलं. आता हे जे लेटेंट हीट नावाचा मी शब्द वापरला त्याला कॅपिटल एल ने दाखवतात. लक्षात ठेवा, लेटेंट हीट ही कॅपिटल एल ने दाखवायची. आता ही प्रत्येक पदार्थ परत वेळ लेटेंट हीटची किंमत बदलते. ही एक कन्सेप्ट झाली. आता दुसरी कन्सेप्ट कोणती? व्हॉट इज कॅलरी? उष्णता मी दिली, एखादा पदार्थ गरम आहे, थंड आहे, कोमट आहे, फार गरम आहे, अरे बापरे फार कडक आहे, अरे बापरे चटका बसला. हे कसं आपल्या प्रतिक्रियांवर न ओळखणार का? नाही. जर तुम्ही बर्फावर हात ठेवून जर कोमट पाण्यावर हात घातला पाण्यामध्ये तर चटका वाढेल, कारण का तापमानाचा डिफरन्स आहे. तुम्ही ऑलरेडीच गरम पाण्यामध्ये हात बुडवलेला असेल आणि अजून 10 डिग्री सेल्सिअस थोड्या जास्त गरम पाण्यामध्ये हात बुडवला तर फारसं गरम वाटणार नाही. परंतु आधीच तुमचा तापमान गार तापमानाला जर सेट झालेला असेल त्वचा आणि तुम्ही साध्या गरम पाण्यामध्ये जरी हात घातला कोमट पाण्यामध्ये तरी त्याचा चटका जास्त वाढेल. जितका तापमानाचा डिफरन्स जास्त तितका तो चटका जास्त असतो. मग कसं करायचं अशा वेळी? अशा वेळी काय करायचं? मग कसं समजायचं? त्यासाठी मग कॅलरी नावाचं एक एकक शोधून काढलं गेलं किंवा विकसित केलं किंवा त्याची संकल्पना मांडली गेली. काय आहे हे एकक? कॅलरी हे एकक पहिली गोष्ट पाण्यासाठी वापरलं गेलं पहिल्यांदा. तिथे लिहिले उजव्या पानावर 63 पान नंबरवर. द अमाउंट ऑफ हीट एनर्जी absorbed at constant temperature by unit mass of a solid to convert into liquid phase is called as specific heat of fusion. ते नंतर हीच व्याख्या पाण्यासाठी वापरली त्यांनी. तुम्ही समजा 13.5 किंवा 14 डिग्री सेल्सिअसचं पाणी घेतलं. 14 डिग्री सेल्सिअस पिपातलं पाणी आपलं नेहमीचं साधं प्यायचं गार पाणी असतं, पण आपण असं मानूया की त्याचं तापमान 14 आहे. 14 डिग्री सेल्सिअसचं 1 ग्रॅम पाणी घेतलं. 1 ग्रॅम म्हणजे 1 मिलीलिटर. 1 मिलीलिटर माहिती तुम्हाला, 1 ml. या पाण्याला तुम्ही त्याच्या तापमापी सोडला आणि त्याला उष्णता दिली आणि 14 पासून त्याचं रूपांतर 15 मध्ये झालं. 14 डिग्री सेल्सिअस तापमान होतं आणि त्याचं तापमान वाढून किती झालं आता? 15 डिग्री सेल्सिअस. म्हणजे कितीनं तापमान वाढलंय? 1 डिग्री सेल्सिअसने वाढलं. किती ग्रॅम पाणी घेतलं होतं मी? 1 ग्रॅम. मग 1 ग्रॅम पाण्याचे त्याचं आहे ते तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढण्यासाठी त्यांनी जो उष्मा शोषला किंवा आपण दिला त्या उष्म्याला म्हणायचं 1 कॅलरी. 1 कॅलरी. 1 कॅलरी उष्मा म्हणजे काय? व्हॉट इज 1 कॅलरी हीट? द अमाउंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड बाय वॉटर टू कन्वर्ट इट्स टेम्परेचर फ्रॉम 14 डिग्री सेल्सिअस टू 15 डिग्री सेल्सिअस इफ इट्स मास इज 1 ग्रॅम. मराठीत 1 ग्रॅम पाण्याचे 14 डिग्री सेल्सिअस असलेल्या पाण्याचे 1 ग्रॅम पाण्याचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी शोषण्यात आलेल्या उष्म्याला 1 कॅलरी उष्मा म्हणतात. आता ही कन्सेप्ट पाण्याची कॅलरी जरी म्हटली तर कॅलरी ही इंडस्ट्रीच्या दृष्टीनं फार बारीक एकक आहे. त्यामुळे एक मोठं एकक वापरलं गेलं म्हणजे किलो कॅलरी. त्यालाच म्हणायचं के कॅल. 1000 कॅलरी म्हणजे किलो म्हणजे 1000 लक्षात ठेवायचं कुठलं पण. 1000 कॅलरी म्हणजे 1 किलो कॅलरी. आता लेटंट हीट तिथं डेफिनेशन दिली बघा. काय? ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर, स्थिर तापमानाला. पान नंबर 63 वर मराठी मीडियमचे पण विद्यार्थी बघा. द अमाउंट ऑफ हीट एनर्जी absorbed ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर बाय युनिट मास ऑफ, युनिट मास म्हणजे 1 ग्रॅम. एकक वस्तुमान म्हटलंय. एकक वस्तुमान पाण्याचे स्थिर तापमानाला, फिक्स तापमानाला, सॉलिड मधून लिक्विड मध्ये म्हणजे स्थायीतून द्रवामध्ये
आता स्थिर तापमान म्हणजे कोणतं असणार आहे स्थायूतून द्रवात जायसाठी? 0 डिग्री सेल्सिअस. बर्फाच्या बाबतीत काय असणार आहे? पाण्याच्या बाबतीत. पाणी जेव्हा सॉलिड असतं तेव्हा काय असतं ते? बर्फ. मग बर्फाचं कॉन्स्टंट टेम्परेचर ठेवताना काय होईल? मग 0 डिग्री सेल्सिअस. हे 0 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर तेच ठेवून जर तुम्ही त्याला पाण्यात आणलं तर किती उष्मा शोषला? त्याला म्हणायचं लेटंट हीट ऑफ फ्युजन. यल, तिथं कॅपिटल यल म्हणा. आता खाली तीच डेफिनेशन दुसरी दिली, कुठली? स्पेसिफिक हीट, लेटंट हीट ऑफ व्हेपोरायझेशन. तिथं सुद्धा यलच म्हणा, कॅपिटल यल. ती मात्र काय आहे? बाष्पनाचा अप्रकट उष्मा. व्हेपर होणं म्हणजे काय? द्रवातून वाफेत जाणं. बाष्पनाचा अप्रकट उष्मा. आता काय तो? अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ऍब्सॉर्ब्ड ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. आता पाण्याच्या बाबतीत कॉन्स्टंट टेम्परेचर कोणतं असणार आहे बाष्प होताना? 100 डिग्री सेल्सिअस. कारण का पाण्याचा उत्कलन बिंदू कोणता आहे? 100. मग 100 डिग्री सेल्सिअसला पाणी किती त्याच्या आहे त्या वस्तुमानाचं रूपांतर, आय मीन द्रवाचं वाफेत जर रूपांतर झालं तर त्याला म्हणायचं लेटंट हीट ऑफ व्हेपोरायझेशन. बाष्पनाचा अप्रकट उष्मा. एकच मिनिट, आम्ही इकडे रे. त्या श्रुतीला बोला आणि हा ठीक आहे बसलाय तो, राहू दे. टॉमी बसलाय. त्याला बाहेर जायचं असलं तर थोडं दरवाजा उघडून ठेवून येतात. हा ठीक आहे, तेवढं उघडून. ओके. तर आता लेटंट हीट ऑफ व्हेपोरायझेशन, लेटंट हीट ऑफ फ्युजन झालं. ही कन्सेप्ट इथपर्यंत तुमची प्रॉपर झाली. आता रिजेलेशन वगैरे हे नंतर बघू. आता तुम्हाला काही एक्झाम्पलच्या दृष्टीनं काही उदाहरणं मला शिकवायची तरच तुमची पुढची कन्सेप्ट ओके होणार आहे. उष्मा किती शोषला हे आपल्याला आता कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. मराठी मीडियम वाले मी सांगतो तसं लिहा, इंग्लिश मीडियम वाले सुद्धा सांगतो तसं लिहा. -10 अंश सेल्सिअस तापमानाच्या, -10 अंश सेल्सिअस तापमानाच्या 50 ग्रॅम बर्फाचे 100 अंश डिग्री सेल्सिअस किंवा 100 डिग्री सेल्सिअस च्या वाफेत रूपांतर होण्यासाठी लागणारा उष्मा काढा. इंग्लिश मीडियम लिहा. फाइंड द हीट ऍब्सॉर्ब्ड, find the heat absorbed to convert an ice, 50 grams at -10 degree Celsius, at -10 degree Celsius into its steam, at -100 into its steam at 100 degree Celsius प्लस 100 होती. यावेळेसचा उष्मा किती एकूण काढावा लागेल? आता तुम्ही थांबा ते लिहिणं. आता महत्वाची कन्सेप्ट तुम्हाला सांगणार आहे. पान नंबर सगळेजण या. विशिष्ट उष्माधारकता आहे बघा, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, 68 पानावर. टॉपिक असाच आहे, जोपर्यंत मी सांगत नाही सगळा तोपर्यंत नाही समजणार. सांगितल्यावर सगळं क्लिअर होतंय, काळजीच करू नका. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचा अर्थ काय? विशिष्ट उष्माधारकता. आता मी तुम्हाला एक टॉपिक शिकवा लागलोय. सगळ्यांना सेमच समजेल असं काही नाहीये. जो टॉपर असेल तो टॉपर का आहे? कारण का तो हुशार आहे, त्यांना सगळे टॉपिक्स व्यवस्थित लक्षात येतात. एखादा व्यक्ती कच्चा आहे. कच्चा का आहे? कारण का त्याला लवकर लक्षात येत नाही म्हणून. म्हणजेच प्रत्येकाची ग्रहण करण्याची क्षमता वेगळी वेगळी आहे. आलं लक्षात? तसंच मग येत आहे. आता असं समजा तिथे एक दाखवलं 5.8 फिगर, पान नंबर 68. पान नंबर 68 वर या, 5.8 फिगर काढा. तिथं काय दिसतंय तुम्हाला? एका ती आकृती नाहीये, मी सांगतो ते ऐका आधी. एका पातेल्यामध्ये उकळतं पाणी ठेवलं आणि त्या पाण्यामध्ये तिथले ते आयर्न, कॉपर आणि शिस सेम आकाराचे, सेम वस्तुमानाचे, समजा असं मानूया 20-20 ग्रॅमचे आहेत ते गोळे. त्यांचा चेंडू सेम डायमीटरचा आहे, फक्त मटेरियल वेगळं आहे. एक लोखंड आहे, एक कॉपर आहे, एक शिस आहे. हे एकाच पातेल्यात उकळत असलेल्या पाण्यामध्ये डुबुक बुडवले. उकळतंय पाणी. काय केलं? तिथं दाखवल्याप्रमाणे एक वॅक्स म्हणजे मेणाची गादी घेतली. एका परातीमध्ये उकळतं मेण ओतलं आणि ते थंड होऊ दिलं. आता जाड थर आहे त्याचा मेणाचा.
गार झाला, तो स्थायू झाला. आता मी काय करणार आहे, चिमट्याने त्या उकळत्या पाण्यातले लोखंडाचा गोळा काढला आणि पटकन ठेवला मेणावर. शिशाचा काढला ठेवला, कॉपरचा काढला ठेवला. हे काढण्याचा जो प्रवास आहे तो पटकन केला, कारण का निवण्याची प्रक्रिया लगेच सुरू होते. मला त्याच्यातली हीट जाऊ द्यायची नाहीये. तुम्हाला कळलं मला काय म्हणायचंय? काय होईल, तिन्ही गोळे पटकन काढून मी त्या परातीतल्या मेणात टाकले. काय होईल, गरम कडक झालेले ते गोळे त्या मेणाला वितळवतील, खाली रुतायला लागतील, रुतत 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 जातील आणि कुठेतरी जाऊन थांबतील. आता कोण किती रुतला बघा, तिथे दिसतंय तुम्हाला. सगळ्यात जास्त कोण रुतलंय, लोखंड. नंतर कोण रुतलंय थोडस कमी, कॉपर. नंतर कोण सगळ्यात कमी कोण आहे, शिस. का बरं असं झालं, तिघांना तर एकाच पातेल्यात टाकलेलं होतं, पाणी तर त्याच टेम्परेचरचं होतं. याचा अर्थ काय, लोखंडाचा उष्मा ग्रहण करण्याची कॅपॅसिटी जास्त होती, उष्माधारकता त्याची जास्त आहे, त्यामुळे त्या पाण्यातला उष्मा त्यांनी जास्त ओढला, ग्रहण केला, घेतला आणि तो मेणावर टाकलं की त्यांनी तो त्या मेणाला पोळवलं, वितळवलं, खाली 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 जाऊन रुतला. तितका उष्मा कॉपरनी नाही घेतला, तितका उष्मा त्या शिशाने नाही घेतला. याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ हा की प्रत्येक मटेरियलची उष्मा धारण करण्याची क्षमता वेगळी वेगळी असते. आलं लक्षात? मग असं जर प्रत्येकात असेल तर मग ती काय कन्सेप्ट आहे, ती पण कन्सेप्ट जसं मी पाण्यासाठी बोललो, 1 ग्रॅम पाण्याचे 1 डिग्री सेल्सिअस मधून तापमान आहे ते वाढवण्यासाठी 20 होतं 21 केलं, 37 होतं 38 केलं. असं 1 डिग्री सेल्सिअसनी वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्माला आपण म्हणतो 1 कॅलरी. मगाशी शिकलो. पण आता पाणी सोडून दुसरा असेल पदार्थ तर त्याच्यासाठी तीच कन्सेप्ट आहे, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. आता पाण्याला सुद्धा दुसरा पदार्थच समजूया आपण. आता पाणी हा पाणी आहे मान्य आहे, परंतु जशी मी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आयर्नची म्हणतोय, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी कॉपरची म्हणतोय, तसं आपण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी पाण्याची म्हणूया. आता कसं होईल, व्हॉट इज स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, उष्माधारकता पाण्याची, उष्माधारकता लोखंडाची. म्हणजे काय, 1 ग्रॅम लोखंडाचं आता सध्या समजा टेम्परेचर 30 आहे, 1 ग्रॅम लोखंडाचा तुकडा घेतला आणि त्याचं आत्ताच आहे तापमान किती आहे, 30 डिग्री सेल्सिअस. एक मिनिट, माझ्या मते अर्धा तास व्हायला लागलाय. झूम कॅनॉट बी एक्सटेंडेड प्री मीटिंग दिस टाइम. मी आता हे करतो, एंड करतो आणि पुन्हा जॉईन होऊ.